Good morning. We are going to start a new lesson today, 1.2 on saying please. Before start this lesson, let us discuss icebreakers. First activity is that list the words of courtesy that we use in our daily life. Discuss them with your partner and explain the purpose of using each. So, which are the words of courtesy that you have tried? Now, with words of courtesy means in Marathi we can say good behavior, शिष्टाचार. Courtesy means शिष्टाचार. आपण बोलताना काही शिष्टाचाराचे शब्द बोलतो लोकांना, थँक्यू, सॉरी, लाईक दिस. So why we should speak? What is the purpose of this? One by one you have to write. Now one is given here, thank you. So when we say thank you, when we get something from other help, that we get say thank you. Next one you can write here, sorry. Sorry when someone hurt or you are hurt by someone, that time we can say, or someone, because of you someone have hurt, that time you have to say sorry. आपल्याकडून कोणाला त्रास झाला असेल तर आपण काय म्हणतो, झटकन सॉरी बोलतो. हे सॉरी देखील एक वर्ड्स ऑफ कर्टसी आहे. देन प्लीज. ओके, इफ यू वॉन्ट टू डू एनी रिक्वेस्ट, when you want to do something from other, that's time you can say please. आपल्याला काय पाहिजे असेल, कोणाला काय विचारायचं असेल, आपण काय बोलतो, प्लीज. एक्सक्यूज मी. नाव एक्सक्यूज मी ऑल्सो one word of courtesy when we want someone to allow to pass by, or आपल्याला एखादं तुम्ही गर्दीत चाललात तर तुम्हाला सांगायचं की मला जाऊ द्या, that time we can say excuse me please. Okay, so excuse me, this also one kind of word of courtesy. Next you can write you are welcome. When someone say you thank you, that time you can say you are welcome. ज्यावेळेस कोणी तुम्हाला थँक्यू बोलेल त्यावेळेस आपण काय रिप्लाय देतो, यू आर वेलकम, इट्स ओके, ऑर ऑल राईट. नेक्स्ट वर्ड ऑफ courtesy राईट हिअर, हेलो, हाय. सो वेन यू ग्रीट ऑर मीट समवन, ज्यावेळेस आपण कोणाला भेटतो त्यावेळेस आपण हाय, हॅलो हे वर्ड्स बोलतो. हाऊ आर यू. सो वेन वी मीट समवन, तू कसा आहेस, हाऊ आर यू, that is also one kind of phrase or words of courtesy. I am fine, thank you. This is reply of someone ask you how are you. So in this way these 8 words of courtesy has discussed here. Now let us repeat again. Thank you, you are welcome, sorry, please, excuse me, hello, how are you, I am fine, thank you. Next question, that listed below are few character traits of people. काही लोकांचे काही विशिष्ट असे चरित्र असतं, विशेषता असते, गुण असतात. सम आर पॉझिटिव्ह ट्रेट्स वाईल अदर आर नॉट. काही त्याचे वाईट गुण असतात, काही चांगले असतात. हिअर यू हॅव टू टिक वन यू फील ऑर डिझायर. तुम्हाला जे वाटतं योग्य तुमचं कॅरेक्टर, यू कॅन से, यू कॅन टिक हिअर. Okay, so first one is given conniving. So conniving means involved in to do immoral or illegal things. म्हणजे इमॉरल, इलिगल म्हणजे वाईट कामामध्ये इन्व्हॉल्व होणे, त्याला कन्निविंग म्हणतात. याचा अर्थ यू कॅन नॉट टेक दिस. ओके. इनसेन्सिटिव्ह. इनसेन्सिटिव्ह मीन्स नो कन्सर्न फॉर अदर्स. दुसऱ्याविषयी काही काळजी नसणे, त्याला इनसेन्सिटिव्ह म्हणतात. मराठीत त्याला सुन्न असं म्हणतात. हे देखील तुम्ही टिक करू शकणार नाही. स्लाय मीन्स स्लाय. ह्युमरस. ह्युमरस मीन्स कॉमिक, विनोदी, है ना. सो वाइल यू आर स्पीकिंग यू आर सो नोटस और कॉमिक, सो दिस यू कॅन टिक. नेव. नेव मीन्स लॅक ऑफ एक्सपिरियन्स ऑफ विजडम. ओके. एखाद्याला
अनुभव नसतो किंवा शहाणपणा नसतो त्याला नेव म्हणतात. तर दॅट इज ऑल्सो निगेटिव्ह ट्रेट इज दॅट. बेनेवोलंट. नाव बेनेवोलंट मीन्स काइंडली or charitable, benevolent. Okay, so this is good trait. ज्याला आपण मराठीमध्ये परोपकारी म्हणतो की जो इतराला मदत करतो विदाउट एनी एक्सपेक्टेशन. सेल्फलेस हेल्प. ओके, चॅरिटेबल, परोपकारी. दिस इज गुड और काइंड ट्रेट. अग्रेसिव्ह. अग्रेसिव्ह मीन्स आक्रमक. Okay, become angry easily, that is called aggressive. So this is negative one. Scheming. Now scheming means here involved in making secret plan. कारस्थानी ज्याला आपण म्हणतो मराठीत स्कीमिंग. एखादा सिक्रेट प्लॅन तयार करतात है ना, दॅट इज कारस्थानी. स्कीमिंग ऑल्सो वन निगेटिव्ह. वाईज, शहाणा. ओके, यू कॅन टेक दिस वाईज. ओके, सो इगोइस्टिक. इगोइस्टिक म्हणजे ज्याला जास्त इगो असतो, गर्व असतो, अहंकारी. दॅट इज ऑल्सो निगेटिव्ह ट्रेट. मॅनिप्युलेटिव्ह. सो मॅनिप्युलेटिव्ह मीन्स दोज हू हॅव इन्फ्लुएन्स ऑर कंट्रोल ओव्हर अ पर्सन ऑर समथिंग. ज्याचा एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्यावर प्रभाव असतो, प्रभाव टाकू शकतो, त्याला मॅनिप्युलेटिव्ह म्हणतात. इन प्रिवियस लेसन तो ॲस्ट्रॉलॉजरची क्वालिटी असते बघा, मॅनिप्युलेटिव्ह, त्या गुरुनायकच्या. ओके, सो दॅट इज मॅनिप्युलेटिव्ह. दिस इज ऑल्सो निगेटिव्ह. रूड. रूड मीन्स हिअर बॅड. ओके, और अनकाइंड. इट इज ऑल्सो निगेटिव्ह वन. बोस्टफुल. बोस्टफुल मीन्स फॉर दोज हू आर गॉसिपिंग or telling more about us, ourselves or himself, बड़ाया मारणे, that is also negative. Humble, kind, विनम्र. Okay, this is also this is positive trait. You can take this humble one. Servile. Servile means what here? Slavish. In English slavish it is called, or in Marathi गुलामासारखा. Servile means गुलामासारखा और गुलामाचा. दॅट इज निगेटिव्ह ट्रेट. टेरिटरियल मीन्स बिलॉंग टू वन टेरिटरी. प्रादेशिक ज्याला म्हणतो, एकाच ठिकाणी राहणारा किंवा एकाच एरियामधला प्रादेशिक. टेरिटरियल, दिस इज ऑल्सो निगेटिव्ह. पॅट्रोनायझिंग. पॅट्रोनायझिंग मीन्स हिअर यू कॅन से संरक्षण करणारा. ओके, सुरक्षा देणारा. किंवा काइंड बट बिट्रे, फिलिंग ऑफ सुपॅरिटी. काइंड असतात परंतु सुपॅरिटी फिलिंग बिट्रे, दॅट इज पण निगेटिव्ह क्वालिटी. जनरस. जनरस मीन्स उदार. सो दिस कॅन टेक. इट मीन्स फ्रॉम दिस यू कॅन टेक युअर पॉझिटिव्ह क्वालिटी: ह्युमरस, बेनेवोलंट, वाईज, हंबल अँड जनरस. नाउ थर्ड इज etiquette and manners are very important for person to live in the society. Now etiquette म्हणजे शिष्टाचार, मॅनर्स म्हणजे चांगलं वर्तणूक. ह्या दोन गोष्टी योग्य ज्या असतात त्या समाजामध्ये राहण्यासाठी माणसाला खूप महत्त्वाच्या असतात. रीड द फॉलोइंग अँड पुट देम इन प्रॉपर कॉलम. सो विच आर अप्रोप्रिएट, विच आर इनअप्रोप्रिएट, दॅट यू हॅव टू पुट इन द कॉलम. Which are appropriate. Now first is that to receive phone calls while you are in lecture of or class. Is this appropriate? This is not appropriate. एखादा क्लास चालू असेल त्यावेळेस तुम्ही फोन उचलू शकत नाहीत. ते तुमच्या शिष्टाचाराच्या विरोधात आहे. सो इट इज रॉंग डीड. So you can write in the column of inappropriate. To knock before you enter your principal office. ज्यावेळेस आपण प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल? नॉक करून जावं लागेल. सो दॅट इज वन गुड क्वालिटी ऑफ इटिकेट और मॉरल और मॅनर. सो यू कॅन राईट हिअर इन appropriate column.
To thank the person who offers you tea or coffee. When someone offer you tea or coffee, that time you have to say thank. So it is also one appropriate quality. Okay, so etiquette or manner. So you can write in appropriate. To be polite and courteous to others. सो इतरांकडे आपण पोलाईट राहणे, कर्टियस राहणे हे एक चांगला गुण आहे. सो यू कॅन राईट इन दिस अप्रोप्रिएट कॉलम. टू लिव्ह द क्लासरूम विदाउट द टीचर्स परमिशन. ओके, टीचरच्या परमिशनच्या शिवाय तुम्ही जर क्लास सोडून जात आहे बाहेर तर दॅट इज इन अप्रोप्रिएट मॅनर. टू ऑक्युपाय द सीट्स रिझर्व फॉर लेडीज और फिजिकली चॅलेंज और एल्डरली पीपल ऑन अ बस और अ ट्रेन. ओके, जर तुम्ही एका बसमध्ये ट्रेनमध्ये जाताय आणि लेडीजच्या सीटमध्ये रिझर्व झालेल्या सीटवर बसताय किंवा दुसऱ्याला तुम्ही फिजिकली चॅलेंज देताय, माणसाला लोटताय, एल्डरली लोकाला घुसाघुसी करताय, जबरदस्ती करताय बसण्यासाठी. सो दिस इज इनअप्रोप्रिएट. ह्याला काही इटिकेट मॅनर्स नाहीत. सो यू कॅन राईट इन दिस कॉलम ऑफ इनअप्रोप्रिएट. नाउ ऑन सेइंग प्लीज. So before start this lesson, biographical information of the author Alfred George Gardiner. So Alfred George Gardiner, 1865 to 1946. This is his working period. She was born at Chelmsford in Essex in 1865. एसेक्समध्ये त्याचा जन्म झाला 1865ला. ही स्टार्टेड हिज लिटररी करियर ॲज अ जर्नलिस्ट. तो जर्नलिस्ट होता. ॲट द एज ऑफ 37 ही वॉज अपॉइंटेड एडिटर ऑफ डेली न्यूज. एज ऑफ 37. डेली न्यूज एक लंडनमध्ये आहे न्यूजपेपर. ओके, तो एडिटर बनला. अंडर द स्पिडोनिम मीन्स हिज स्पिडोनिम मीन्स वॉट, पेन नेम. काही ऑथर ओरिजिनल नेम असतं किंवा पेन नेम देखील असतं, जे लेखकाचं नाव असतं वेगळं. ते आपले आर्टिकल पब्लिश करण्यासाठी एक दुसरं नाव देतात, त्याला पेन नेम म्हणतात, किंवा उपनाव, टोपण नाव. अंडर द सिडोनिम पेन नेम अल्फा ऑफ लव. दिस इज हिज पेन नेम. ही मेड रेग्युलर कंट्रीब्युशन टू डेली न्यूज. डेली न्यूजला रेग्युलर आर्टिकल लिहायचा. द मँचेस्टर इव्हनिंग न्यूज एक्सेट्रा. His essays are uniformly elegant, graceful and humorous. सगळे त्याचे एसेस इलिगंट, ग्रेसफुल, ह्युमरस देखील असतात. द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोर, मेनी फिरोज. दीज आर द नेम्स ऑफ हिज फेमस essays. Okay, मेनी फिरोज and Leaves in the Wind are some of the best known writings. His uniqueness lies in his ability to teach basic truth of life in an essay and amusing manner. आपल्या जीवनातील बेसिक ट्रूथ म्हणजे बेसिक सत्य काय आहे तो त्या रायटिंगमधून शिकवण्याचा प्रयत्न करतो. तेच त्याची युनिकनेस आहे, म्हणजे विशेषता आहे. ही रेज द क्वेश्चन ऑफ मॉरॅलिटी इन एव्हरीडे लाईफ. म्हणजे आपल्या जीवनामध्ये मॉरॅलिटीचं किती महत्त्व आहे तो आपल्या रायटिंगमधून सांगण्याचा प्रयत्न करतो. मॉरॅलिटीचा, नैतिकतेचा. इन ऑन सेइंग प्लीज ही अपॉइंट्स आउट द व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स इन अ सोशल अँड एम्फसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ कर्टसी अँड पोलाइटनेस इन डेली बिहेवियर. इन दिस चॅप्टर ऑन सेइंग प्लीज तो काय सांगतो की गुड मॅनर्स, एखाद्या चांगल्या वर्तनाचे की काय व्हॅल्यू असते सोशल लाईफमध्ये. ओके, आणि त्याचं महत्त्व आपल्या शिष्टाचार किंवा पोलाइटनेस असल्यानंतर आपल्या व्यवहारामध्ये आपण जर शिष्टाचार ठेवला किंवा विनम्रता ठेवली, त्याचं किती महत्त्व, किती प्रभावीपणा तो माणूस असू शकतो, त्याचा प्रभाव किती असतो सोसायटीमध्ये. ही शोज हाऊ पोलाइट स्पीच अँड मॅनर स्वीटन द ॲटमॉस्फिअर अराउंड अँड हाऊ डिस्कर्सी अँड इल मॅनर स्पॉइल ऑर पॉल्यूट इट. ते आपल्या लिखाणातून सांगतो की हाऊ पोलाइट स्पीच, एखाद्याचं विनम्र ते बोलणं, मॅनर, हे काय होतं समाजामध्ये पसरतं, त्याचा प्रभाव एकदम पॉझिटिव्ह असतो. है ना. एखादा पोलाईट मॅनर्स असेल त्याच्यामुळे दुसरे देखील ऑटोमॅटिक पोलाईट होतात. सो आणि डिस्कर्सी म्हणजे जर विरुद्ध असतो की जो वर्तणूक बॅड असते. ओके,
तर त्याचे इल मॅनर्स म्हणजे तो वाईट वर्तणूक करत असेल तर तो सगळं ॲटमॉस्फिअर सोसायटीमधलं स्पॉईल करतो किंवा पोल्यूट करतो, नष्ट करतो. So in this way, in short, I will tell you summary of this on sayings please. So here author want to tell two qualities of a man. Okay. So in the life, in the society, there are most important two qualities, that is good behavior, it means good manner, and bad manner. Okay. So bad manner impress other in the society and it spread a good relation with other. Okay, and it creates pleasant atmosphere in the society, and bad manners spoil this kind of atmosphere. So two incidents are given in this lesson. One is of lift man and another is of bus conductor. So what happened? Let us listen the first incident of bad behavior or bad manner. What is that? Lift man. When a person came in the lift and asked him top. So by listening this, that lift man became angry and he threw him out because just only that person didn't say him please. So that he didn't like and that's why he threw him out. So this is, it doesn't mean that someone who doesn't speak to you please or excuse me, it doesn't mean that you have to behave with them what rudely. So this passenger was rude. Now there were reason behind that. Okay, so passenger went to lift man. Okay, so this his behavior start from his own house. Okay, so his housemaid was rude, so she replied rudely to him, to the cook. So cook also was rude to the passenger's wife. So passenger wife become rude to that employer and that employer become rude to the passenger and last it affect on the liftman. So this is a chain of discourtesy. अशा प्रकारे डिस्कर्टसीची चेन असते की एखाद्याचं बॅड बिहेवियर ते ते स्वतःचं नसतं, तो इतराकडून घेऊन आलेलं असतं. एखादा व्यक्ती तुम्हाला जर बॅड बिहेवियर शो करतो, अँग्री होतो किंवा तुम्हाला न पटणारा व्यवहार करतो, ते तुम्हाला पटत नाही, त्याचा राग तुम्ही दुसऱ्यावर काढता. ओके, अरे हा मला असा बोलला, मग त्याचा राग तुम्ही तिसऱ्यावर काढता. असं ही चेन पसरत जाते कशाची, डिस्कर्टसीची किंवा वाईट बिहेवियरची. So that incident given here, but poet also says that when you are saying sorry or not sorry, it doesn't mean that is punishable by the law. जर तुम्ही एखाद्याला सॉरी किंवा प्लीज बोलला नाहीत, ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला अपराध केला तुम्हाला त्याच्यासाठी कायदा असेल, तुम्हाला अटक पण होणार नाही काय नाही. बट दिस इज ओनली वे ऑफ बिईंग कर्टियस इन द सोसायटी. असा हा पहिला इन्सिडेंट आहे. ज्यावेळेस तो लिफ्टमॅनला तो पॅसेंजर येतो आणि लिफ्टमॅनला सांगतो की टॉप ओनली, त्याला फक्त टॉपवर जायचं असतं. पण ह्याचं एक्सपेक्टेशन काय असतं की त्याने मला प्लीज बोलायला पाहिजे होतं, टॉप प्लीज. म्हणून तो प्लीज नाही बोलला म्हणून त्याला राग येतो आणि त्याला हाकलून देतो लिफ्टच्या बाहेर. सो ह्याचं वातावरण कसं असतं, डिस्कर्टसीच असतं. तर this is one incident. And another was one bus conductor. So bus conductor was very polite to speak to the people and helpful also. So author, while going by the bus, he doesn't have money in his pocket. त्याच्याकडे पैसे नसतात आणि तो बोलतो की गडबा माझ्याकडे पैसे नाहीत. तो कंडक्टर एवढा पोलाईट असतो, नो प्रॉब्लेम, ही हेल्प हिम, अलाव हिम सीट ऑल्सो अँड गिव हिम तिकीट ऑल्सो. त्याला पैसे देखील तो कंडक्टर देतो. बट आफ्टर सम टाईम ऑथर मॅनेज टू टेक मनी. त्याच्या कोणत्या तरी पॉकेटमध्ये पैसे असतात, तो शोधून त्या कंडक्टरला देतो. सो धिस वॉज हेल्पफुल बिहेवियर. बट व्हाईल रशिंग नेक्स्ट टाईम इन द बस, ऑथर्स लेग किक टू नी ऑफ कंडक्टर. त्याचा पाय कंडक्टरच्या गुडघ्याला लागतो. दॅट टाईम ऑल्सो कंडक्टर डिडंट से एनिथिंग, ऑथर से सॉरी, ही से नो प्रॉब्लेम. सो इट मीन्स हे एक चांगलं बिहेवियर कंडक्टरचं तिथे दाखवलं आहे. सो देअर बिकम फ्रेंडशिप बिटवीन ऑथर अँड दिस कंडक्टर.
So it means two people are living in the society, good manner and bad manner. So bad manner make pleasant. बॅड मॅनरमुळं काय होतं सोसायटीमध्ये एक असं व्हायलंट किंवा डिस्टर्बन्स तयार होतो. बट गुड मॅनरने सोसायटी बनते. लोक एकत्र गुड प्लेझंट ॲटमॉस्फिअरने राहू शकतात. So this was a short theme or summary of this lesson. We'll learn this line by line in the next video. Thank you.